शहापूर तालुक्यात आंतरराष्ट्रीय बजरंग दल महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, रायगड, भिवंडी आदी ठिकाणांहून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वाधिक लक्ष वेधले गेले नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने, ज्यांचे सन्मान संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। दिनेशदादा पाटील यांनी उपस्थितांना संघटक अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आणि मार्गदर्शन केले। ही बैठक संघटनात्मक उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन संपन्न झाली। बैठकीस सचिनभाऊ धुळे, कोकण प्रांत संघटन मंत्री राजन टेकडीकर, ठाणे जिल्हा संघटक मंत्री विशालभाऊ जयस्वाल, ठाणे जिल्हा मंत्री राणीताई जवळेकर, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष कमलेशदादा कुंदर, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सागर ठाकरे, शहापूर तालुका उपाध्यक्ष डॉक्टर अजित पोतदार, आरोग्यमंत्री शहापूर तालुका अध्यक्ष मुकेश बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अध्यक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे। आपण जी दुर्गाशक्तीची जी जबाबदारी माझ्याकडे दिली ती आपल्या देश आणि धर्म याच्यासाठी मी ती स्वीकारलेली आहे। मी लहानपणापासूनच मला प्रभू श्रीरामांची आवड आहे। माझ्या घरात देवाची पूजा केली जाते आणि मी स्वतः एक हिंदू आहे आणि आपण ह्या ठिकाणी जमलेले सगळे एक आपण हिंदू आहोत। आपण जर आपल्या धर्मासाठी उतरलो नाही तर आपल्या धर्माचं रक्षण कोण करणार? ज्यांचे मनोगत त्यानंतर सागर मानू ठाकरे सर असतात, सचिन फुलचंद रगडे माझे ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ शहापूर फॉरेस्ट समोरचा जो दर्गा आहे बदलापूर शहर रायगड जिल्हा महेश सरसिंग कुसुमकर। जय श्रीराम, जय श्रीराम। त्यानंतर ऋतिक तुळशीराम शेलार, असं असताना आपल्या बदलापूरमध्ये आता गेल्या महिन्यामध्ये एक प्रकरण घडलं। कदाचित सर्वांना ही गोष्ट माहिती असेल की एका तरुणीने प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्या तरुणीवरती मी गुन्हा दाखल केला बदलापूरमध्ये। त्यामध्ये आमचे कोकण प्रांत संघटन मंत्री सचिन धुळे आणि आमची जी टीम नेहमी काम करते बदलापूरमध्ये ती टीम उपस्थित होती। असंख्य त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेची लोक त्या ठिकाणी उपस्थित झाली होती, परंतु पोलिसांनी कुठेतरी त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते। त्यानंतर मी, सचिन आणि आमची जी टीम आहे ती संपूर्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं ज्यावेळेस पाऊल पोलीस स्टेशनला पडलं त्यावेळेस पहिल्याच पावलामध्ये आम्ही गुन्हा दाखल करायचा। कोकण प्रांत संघटन मंत्री दादासाहेबांनी जी काय माझ्या जबाबदारी दिली त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असतो। आज सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल असे 5 जिल्हे आणि उपविभागीय आपला नवी मुंबई देखील येतो आपल्याकडे। असं येत असताना मला सहकार्य करणारे बाबूभाई
रायगड जिल्हा अध्यक्ष आहे आणि समवेत ठाणे जिल्ह्यासाठी राणीताई देखील आम्हाला सहकार्य करत असतात. देवदेश धर्माचं कार्य एकट्याने होत नाही, त्यासाठी लागत असं संघटन. ते संघटन कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. ग्रुपमधून एक जरी पोरगा लेफ्ट झाला, तुम्ही वैयक्तिक त्याला फोन करून विचारत असतो काय झालं काय नाही. तर धर्मकार्य करत असताना खिशातून पैसा गेला तरी चालेल, पण संघटनेतून एखादाही संघटन वाढवणारा, संघटन कार्य करणारा व्यक्ती निघून जाऊ नये. कारण आता आपली संख्या जरी लाखो करोडोने असेल तरी काम करणारे शेकडोमध्येच आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाला जोडता आलं पाहिजे. संघटन म्हणजे काय तर जोडणं, बांधणी करणं. तर बांधणी करत असताना तुमच्याकडे खूप स्वार्थाने देखील लोक येत असतात की मला एक पद भेटायला मी त्याच्यातून काहीतरी भाईगिरी करीन, दहशत करीन, अशा करेन तसे करेन, अशी करणारी पण पोरं येतात आपल्याकडे. तर हे संघटन म्हणजे आपण कशाचं संघटन करतो, आपण धर्मकार्य का, धर्मकार्य म्हणजे काय, तर हे धर्मकार्य समजून घेणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे दायित्व असताना देखील आज पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर आपल्या पोरांवर जेव्हा गुन्हे दाखल होत असतात तेव्हा तुम्हाला बोलता आलं पाहिजे की माझ्या पोरांवर जर गुन्हा दाखल झाला तर येणाऱ्या काळात तुम्हाला देखील आम्ही भारी पडतो. आजपर्यंत एवढे पोरांनी कांड केले, एक पण पोरावर गुन्हा दाखल होऊन दिला नाही. एक काही दिवसापूर्वीच एक पोरांनी 7 जणांचे लांड्यांचे हातपाय तोडले, त्या पोरावर आज गुन्हा दाखल नाही आहे. मला वकिलांची पण गरज लागत नाही, मी असाच प्रशासनाशी भांडत असतो. तुम्हाला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलता आलं पाहिजे. संघटन करत असताना आपले जे सहकार्य आहेत त्यांना जपता आलं पाहिजे. सगळी हाताची बोटं पाच आहेत ती सारखी नसतात. प्रत्येकजण कोण ना कोण काहीतरी उभल्या करणार आहे. ठीक आहे, जिल्ह्याचं काम करत असेल, तालुक्याचं काम करत असेल, शहराचं करत असेल, गावाचं करत असेल, संघटन करत असताना आपल्या सोबत येणारी पोरं कशी आहेत, त्यांची वृत्ती कशी, ही पण आपण आता बघितली पाहिजे. म्हणून लगेच आम्ही आता पहिल्यासारखी पदं पटापट देत नाही. त्यांची काम करण्याची त्यांची निष्ठा बघितली जाते, त्यांचं धर्मावरचं असणारं प्रेम बघितलं जातं. तर त्यामुळे जे काही तुमच्यावर आता विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासात पात्र ठरून देवदेश धर्मासाठी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. संघटना 50 वर्ष 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत की आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा वापर विजोल थ्रो केला जातो. की जमिनी स्तरावरती काम करणारा हा माझा गावातला कार्यकर्ता असतो, हा माझा शहरातला मोहल्ल्यातला कार्यकर्ता असतो. पण जेव्हा त्याच्यावरती संकट येतोय किंवा संघटन म्हणून जी प्रांत कार्यकारिणी असते, क्षेत्रीय कार्यकारिणी म्हणजे राज्याची कार्यकारिणी असते, ती कधीच जोडीला उभी राहत नाही आहे. आणि हा घाणेरडा आम्ही अनुभव जवळपास 35 वर्ष घेत होतो. आणि आता सगळ्यांचा विचार विनिमय करून 2023 साली 3 डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये संतांच्या आशीर्वादाने अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल आणि 16 आयामाची नीव आपण ठेवली. आणि जवळपास पूर्ण भारतामध्ये 16 राज्यामध्ये संघटनेचा विस्तार केला. हे करत असताना एक अनुभव आला की खरोखर की आपण प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्या जोडीला असणारा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे काम करतोय. जर आपल्यामध्ये कालेपण असेल तर आपल्या जोडीला असणारा कार्यकर्ता हा मनानेहमी कालपण ठेवूनच काम करत असतो. आणि या देशभरामध्ये खरोखर हिंदुत्वाची गरज का आहे की जरा सरकार आमची हिंदुत्ववादी आहे, सरकार आमची हिंदुत्ववादी आहे, तर देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेची गरजच नाही आहे. पण सरकारमधलेच आपले मंत्री म्हणतात की हिंदुत्व खतरे में है, सरकारमधले मंत्री म्हणतात की हिंदुत्व खतरे में है. मग काँग्रेसची 7 वर्ष सरकारच्या होती तेव्हा हिंदुत्व खतरेमध्ये होतं. तर सरकार माझी आहे तरी सुद्धा सांगा आता हिंदुत्व खतरेमध्ये आहे. मग काय हिंदुत्व हे खरोखर ठामपणे केव्हा उभं राहील की अकबरुद्दीन ओवैसी यांना आमची पार्टी जर प्रधानमंत्री झाले तेव्हा होणार का? या सगळ्यांचा दृष्टिकोनावर विचार विनिमय करून अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल आता ठामपणे हिंदूंच्या बाजूने का उभा आहे की आमचा वाद भगव्याशी नाही, आमचा वाद कोणाशी आहे, कोणाशी वाद आहे, आमचं भगव्यांशी वाद आहे. आणि हे वाद ठामपणे असणार की मी जास्ती विकासन जाणार नाही. समोरचं उदाहरण घे की ईदे मिलाद असो, त्याच्यानंतर मोहरम असो, तुम्ही अजून पण ऐकलेलं आहे की मोहरमवरती आणि ईदे मिलादवरच्या मिरवणुकीवरती कुठल्या हिंदूंनी हल्ला केलेला आहे, दगडफेक केलेला आहे, तलवारी काढलेल्या आहेत. पण बघा आपण हिंदुस्थानामध्ये राहतो आणि आपल्या हिंदूंच्या मिरवणुकीवरती गणपती उत्सव असो, नवरात्री उत्सव असो, हनुमान जन्मोत्सव असो, रामनवमी असो, त्यांच्या मूल्यामध्ये गेल्यानंतर अतिसंवेदीचा विषय समोर येतो. पोलीस यंत्रणा समोर बॅरिकेड लावतात का? पुढं फलाना वस्ती आहे. आणि बरेचसे नालायक हिंदुत्ववादी हे मुसलमानाचं नाव घ्यायला लाज वाटते. आणि मीडियामध्येही तेच येतोय की कुणीतरी यांच्यावरती दगडफेक केली. अरे प्रभू रामचंद्राची पालखी कोणीतरी दगडफेक केली, कधी हिंदूने केली का? समोर मोल्ला आहे ना, ते मुस्लिम आहेत ना, ते कटवे आहेत ना, ते मौलवी आहेत ना, मग नाव घ्यायला लाज वाटते का? हा शिवराय
लाज वाटत नाहीये? आम्ही का नमाज करू? आम्ही हनुमानचं पठण करू ना. पण सरकार माझी हिंदुत्ववादी आहे आणि हे सगळं असताना हिंदू आमचा छंद झालेला आहे. हिंदूला घडत नाही आहे. आमच्या जमिनी वारावरती गेल्या, एक चांगली गाडी असावी, एक चांगली बायको असावी आणि गाडीमध्ये किती 4 ते 5 जण सेफ बोलणारी पाहिजे. काय सेफ? सेफ बोलल्यानंतर माझी कॉलर टाईप, हा आपला मराठी समाज. आणि ज्वेलर्सच्या दुकानामध्ये गेल्यावरती IS बैठी आणि बायको समोर एखादा गुजराती माणूस आपल्याला राग मानून घेऊ नका. शेठ म्हणतोय, बघ माझी कशी बोलत आहे. आणि तुला शेठ म्हणणार ना, तुला 1000 तुला कापला आणून झाली, हे तुला कुठे माहिती आहे? तुला दाची कॉपी पाजली रे सोन्या. हे आपल्याला चालू ठेवा. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी धंदा केला पाहिजे, नोकरी नाही केली पाहिजे. म्हणून स्वयंरोजगार आपल्या संघटनेमध्ये आणलेला आहे. माझा हर एक कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. धर्म कार्यकर्ता असताना माझ्या घरामध्ये माझ्या कार्यकर्त्यावरती चूल पेटली पाहिजे. उद्या घ्यास नाही तर चालेल, आमच्याकडे फाटे आहेतच. उद्या घ्यास मुलाने एका मुलाने व्हॉट्सअपला चॅटिंग केली होती, देखो ईरान ने गैस बंद कर दिया, ईरान ने पेट्रोल पंप बंद कर दिया, भारत भुका मरने लगा. अरे मूर्खा, आमच्या भारतामध्ये येऊन ये, आमच्याकडे कोयला पण आहे, आमच्याकडे झाडं पण आहे. म्हणजे सांगणारा हिंदू कुठे आहे? म्हणून हे सर्व बघत असताना सर्वांनी एक दृष्टीने काम करा. संघटनेचा मूळ मंत्र एवढंच आहे. माझ्या समोर बसलेले 50-100 कार्यकर्ते, तुम्ही दिवसातून फक्त 1 घंटा आम्हाला द्या. किती द्या? 1 घंटा द्या. 1 घंट्यामध्ये तुम्ही 5 कार्यकर्त्यांना भेटा, 5 नवीन हिंदूंना भेटा आणि त्यांना सांगा की धर्म कार्य काय आहे, हिंदुत्व काय आहे. विचार करा, तुम्ही जरा रोज 5 जणांना भेटले, महिनेभरात किती दिवस असतात? किती झाले? माझा गणित खूप कच्चा आहे. 10 जण रोज 5 जणांना भेटले, किती झाले? किती झाले? 1500 झाले महिन्याभरामधून. आज मुकेशराव सचिनरावांना 11चा टाईम आहे बैठकीचा. वाजले किती? 2 बैठकी सुरू करणार. टायमाचं महत्त्व असावं की सगळे व्यापारी वर्गाचे कार्यकर्ते असतात, डॉक्टर असतात, बिझनेसमॅन असतात, प्रत्येकाला घरामध्ये कामं असतात. प्रत्येकाने वेळेचा भान ठेवणं गरजेचं आहे. उद्या एखाद्या मुलीला 9वीची शिकायचं सचिनरावांनी फोन केलं की 11 वाजता आम्हाला बदलापूरला जमायचं आहे, 11 वाजता आम्हाला रायगडला जमायचं आहे आणि तुम्ही पोहोचले 2 वाजता. सचिनराव घरी जेवायला बसले, विषय संपून. असा विषय व्हायला नको. सचिनरावांनी 11 वाजता विषय सॉल्व्ह केलं आणि आमचे कार्यकर्ते 2 वाजता पोहोचले. म्हणून सर्वांना निवेदन आहे, धर्म कार्यकर्ता असताना, देव देश धर्माचा कार्यकर्ता असताना वेळेचं बंधन असावं. जरा वेळेचं बंधन शिवरायांनी पाळलं नसतं तर 350 गड किल्ले घेतले नसते. वेळेचं बंधन हिंदूंनी पाळलं नसतं तर महाराणा प्रताप झाले नसते. वेळेचे बंधन हिंदूंनी पाळलं नसतं तर धर्मवीर संभाजीराजे झाले नसते. सर्वांना उमेद आहेत, फेल झालेली आहे, आम्हालाही डोक लागलेली आहे. तरीसुद्धा सर्वांनी, आपण महाराष्ट्रामध्ये आहे, शहापूरमध्ये बैठक होत आहे आणि या बैठकीची गुंज ही शहापूर महानगरामध्ये गेली पाहिजे, मुंबईपर्यंत गेली पाहिजे. सर्वांनी दोन्ही हाताचा मुठ्या बंद करून, हात खोलायचे नाही, दोन्ही मुठ्या बंद करून घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज के जय. भारत माता के जय. भारत माता के जय. वंदे मातरम. आनंद भगवान की जय. माता की जय. गंगा माता की जय. राम जन्मभूमी की जय. काशी विश्वनाथ की जय. भाई सब संतन की जय. भाई सब भक्तन की जय. रामचंद्र की जय. सनातन हिंदू धर्म की जय. धर्म की जय. धर्म का प्राणियों में विश्व